नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण हरभरा पिकाला जे काही 42-47 सोडलं होतं त्याचे रिझल्ट आपल्याला आलेले आहेत. त्याच्यावर आपण चिलेटर मायक्रोन्यूट्रॉन पण सोडलेलं होतं, त्याचे पण रिझल्ट आलेले आहे. आणि तुम्ही बघू शकता आपला हरभरा पिका असा एकदम काळोखी अशी झालेली आहे, एकदम हिरवगारपणा आहे, हे बघू शकता तुम्ही. आणि घाटे बी खूप अशी जबरदस्त लागलेले आहे, बघू शकता. हे बघा, कुठलंही झाड बघा, हे बघा, घाट्याची जी काही फळधारणा आहे ती एक नंबर झालेली आहे. सांगण्याचा उद्देश हा आहे की आपण हरभरा पिकाला ड्रिपच्या माध्यमातून जर योग्य प्रमाणात खताचा वापर केला तर आपल्याला त्याचा फायदा नक्की होणार. हरभरा पीक हे खतासाठी खूप चांगलं आहे. आपल्याकडे भरपूरसे लोक हरभरा पिकाला खतच टाकत नाही. आता सध्या आपल्या हरभरा पिकाला पाणी चालू आहे. हे बघा, एक पाणी नियोजन, एक खताचं नियोजन आणि एक फवारणीचं नियोजन जर एक योग्य असेल तर तुम्ही एकरी 15चा ॲव्हरेज, 12चा ॲव्हरेज ते 12 ते 15 क्विंटलपर्यंत उत्पन्न घेऊ शकता. जर तुमचं जे काही नियोजन असेल ते जर चांगलं असेल तर आपण हरभरा पिकामध्ये दिवसातून एकच नाही चक्कर मारत असतो. हरभरा पिकाची जी पाहणी करत असतो, हरभरा पिकामध्ये फळधारणा फुलधारणा बघत असतो. जे काही त्यात बुरशीनाशकचं जे काही आपण फवारणीतून वापर करतो त्याचे रिझल्ट बघत असतो. म्हणजे कुठलंही पीक घ्या तुम्ही ना, जर त्याच्याकडे तुम्ही जर चांगलं लक्ष केलं ना तर तुमचं ते नक्की फायदा होणार आहे. त्याच्यामध्ये आपण याच्यावर टाबुलीची फवारणी घेतलेली होती. टाबुलीचा रिझल्ट पण चांगला आलेला आहे. फळधारणा खूप अशी जबरदस्त अशी झालेली आहेत. हे बघू शकता तुम्ही. कुठलीही डंग बघा, हे बघा, अजून पण फुल चालू आहे. हे बघा, हे बघा. म्हणजे या हरभरा पिकाला अजून आपल्याला 15 दिवस पुढं घ्यायचं आहे. आपल्याला याच्यावर आता नंतर कोणती फवारणी करायची आहे याचा व्हिडिओ लवकरात लवकर आपल्या चॅनलवर येऊन जाईल. आणि जे आपण 42-47 खत सोडलं होतं त्या खताचं रिझल्ट खूप चांगलं आलेलं आहे. NPK खताचे आपण एक सिरीज घेऊन येणार आहोत आपल्या यूट्यूब चॅनलवरती. जे की NPK फर्टिलायझर आहे त्याचा आपण कशाप्रकारे वापर करायला हवा, कसा आपण त्याचे जे काही वापर केल्याच्या नंतर त्याचे रिझल्ट कसे येतात त्याची पण माहिती भेटणार आहोत. म्हणजे शेतकऱ्यापर्यंत जी आपल्याला योग्य माहिती द्यायची ती योग्य माहिती आपण देणार आहोत. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला फॉलो, सबस्क्राईब नक्की करा. इतर शेतकऱ्यांना पण शेअर नक्की करा. धन्यवाद.